के-वाय-सी बरोबर पूर्ण केली, आधार सेटिंग पण नीट आहे, तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, तर काय करावे? किंवा के-वाय-सी करताना गडबड झाली, चुकी झाली, तर आता काय करावे? किंवा ई-के-वाय-सी केलीच नाही, तर काय करावे? आज महाराष्ट्रात लाखो लाडक्या बहिणींचा हाच एक प्रश्न आहे आणि काही महिला तर इतक्या घाबरल्या आहेत, की आता पुढचे हप्ते मिळणारच नाहीत, अशी भीती त्यांना सतावत आहे. पण संपूर्ण सत्य हे नाही. या व्हिडिओमध्ये आपण याची कारणे बघणार आहोत आणि त्याच्यावरती उपाय पण बघणार आहोत. आणि मी तुम्हाला एक अशी चूक सांगणार आहे, जी चूक तुम्हाला YouTubeवरती कोणीच सांगणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघणे हे खूप गरजेचे आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना दरमहा ₹1500 अनेक कुटुंबासाठी हा हा पैसा महत्त्वाचा आहे. मात्र 31 डिसेंबर 2025 पर्यंत के-वाय-सी करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. का? तर चला याची कारणे समजून घेऊया. पहिलं कारण म्हणजे चुकीची माहिती भरणे. के-वाय-सी करताना काही प्रश्न चुकीचे दिले गेले, त्यामुळे सिस्टमने तुमचा अर्ज हा संशयास्पद म्हणून बाजूला ठेवला आहे. म्हणजेच तुमची के-वाय-सी अद्याप अप्रूव्ह नाही, ती पेंडिंग आहे. आधी आपण सर्व कारणे बघूयात, नंतर मी त्याचे उपाय पण सांगतो. दुसरं कारण म्हणजे आधार सेटिंग नसणे, म्हणजेच बँकला आधार कार्ड लिंक नसणे. आधार बँक खात्याशी लिंक नसेल, तर पैसा कुठे पाठवायचा? यामुळे सिस्टम अडकतो आणि हप्ता पण अडकून पडतो. खूप लोकांचे आधार सेटिंग हे बंद झाले आहेत. अचानकपणे खूप लोकांचे आधार सेटिंग हे बंद झालेत, म्हणून सर्वात आधी आधार सेटिंग चेक करा. तिसरं कारण जे आहे ना, ते तांत्रिक अडचणीमुळे आलेलं आहे. ग्रामीण भागात नेटवर्क कमी असल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे, त्यावेळेस तो फॉर्म सबमिट केल्यानंतर हा एकदम साईटवरती अपलोड झालेला नाहीये. तो अर्ज हा सबमिट झाल्यावरती अडकलेला आहे आणि याची आता पडताळणी चालू आहे. तो पण लवकरच अप्रूव्ह होईल आणि नंतर तुम्हाला पैसे येतील. चौथं कारण म्हणजे आचारसंहिता आणि न्यायालयीन अडथळे येत आहेत. 2 महिन्याचे पैसे एकत्र देण्याचा हा निर्णय होता, परंतु आचारसंहिता आणि न्यायालयीन हरकतीमुळे ते रद्द झाले. आणि आता इलेक्शन असल्यामुळे के-वाय-सी स्थिती चेक करायचा ऑप्शन हा पण देण्यात अडचण येत आहे. आणि 5वं कारण जे मी तुम्हाला सांगितलं आधीच, की YouTubeवरती हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. ते म्हणजे आधी लाडकी बहीण योजनेची आखरी तारीख ही 30 नोव्हेंबर होती. नंतर ती वाढवण्यात आली आणि त्यानंतर काही दिवसानंतर ई-के-वाय-सीमध्ये काही चेंजेस केलेले होते. ऑप्शन हो आणि नाहीमध्ये याच्यात चेंजेस केलेले होते आणि जे विधवा आहेत किंवा ज्यांना वडील नाही आहेत, अशांसाठी ऑप्शन दिलेले होते. त्यानंतर ज्यांनी के-वाय-सी आधीच केलेली होती, काही लोकांनी परत ई-के-वाय-सी करावी म्हणून परत साईटवरती आधार कार्ड नंबर टाकला आणि फॉर्म तसाच सोडून दिला. ज्यांनी तो फॉर्म तसाच सोडून दिलाय, त्यांना 100% पैसे आलेले नाहीत. आणि आता या समस्यावर उपाय कोणते आहेत? तर सर्वात आधी मी हे क्लिअर करतोय, की सर्व त्रुटी दूर झाल्यावरती सर्व थकीत हप्ते हे एकत्र मिळणार आहेत. महिला व बालविकास विभागाकडून युद्ध पातळीवर तांत्रिक पडताळणी सुरू आहे. सर्व अर्ज हे चेक होत आहेत आणि साईटवरती पण के-वाय-सी स्टेटस चेक करायचा ऑप्शन यायला अजून खूप वेळ आहे. त्यामुळे मी सांगतोय त्या गोष्टी चेक करा. तुम्हाला 100% पैसे येतील. पहिली गोष्ट, तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे. जर ई-के-वाय-सी केलेली नसेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. ई-के-वाय-सी केलेली असेल, तर तुम्हाला पैसे मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे आधार सेटिंग. तुमच्या बँकला आधार लिंक आहे का? ते चेक करा. जर आधार लिंक योग्य असेल, तरच तुम्हाला पैसे मिळतील. तिसरी गोष्ट, जर सर्व ओके असेल आणि तरी पण तुम्हाला पैसे आलेले नसतील, के-वाय-सी ओके, आधार सेटिंग ओके, तरी पण पैसे आलेले नाहीत, तर तुम्हाला जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा लागेल. तिथे जाऊन तुम्हाला तुमची कंप्लेंट द्यायची आहे. आणि जर के-वाय-सी करताना काही चुका झाल्या असतील, ते पण तिथे जाऊन कंप्लेंट करू शकतात. अजून सरकारकडून अधिकृत माहिती येणे हे बाकी आहे आणि ती माहिती आल्याला सर्वात आधी तुम्हाला इथेच मिळणार आहे आणि इथे फक्त व्हेरिफाईड इन्फॉर्मेशनच मिळते. अफवा कुठल्याही या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.